सगळ्याच राजकीय पक्षांना विधानसभेचे वेध लागलेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असाच सामना रंगणार असला तरी जागा वाटपावरून आत्तापासूनच राजकीय घडामोडींना वेग आलाय. महायुतीमधील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार कागलमधून नामदार हसन मुश्रीफ यांनाच महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेली 10 वर्ष आमदारकीसाठी तयारी करत असलेले समजित सिंह घाटगे यांची अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेले समजित सिंह घाटगे हे भाजपाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून विधानसभेच्या मैदानात उतरतील अशी चर्चा जोर धरू लागली आहे. या संदर्भात आज पत्रकारांनी नामदार हसन मुश्रीफ यांना विचारलं असता त्यांनी आपल्या विरोधात कोण उमेदवार असेल याची चिंता करत नाही असं सांगत आपण आमदार आणि मंत्री सुद्धा होणार असा विश्वास व्यक्त केलाय. माझं काय सांगलेलं आहे, अजित पवार गट घड्याळ चिन्ह माझा प्रचार सुरू झालेला आहे. माझ्या विरुद्ध कोण आणणार मी याची चिंता करत नाही हे आधी सांगितलेलं आहे ना. हसन मुश्रीफ हे नेहमी कागल विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत लावतात, त्यासाठी संजय बाबांना मदत करतात असं एक चर्चा गेल्या निवडणुकीपासून आहे. सहा निवडणुकीमध्ये फक्त तिरंगी 2 वेळा झालेली आहे. 4 वेळा एकच लढत झालेली आहे. आता संजय बाबा यांनी माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा एकाच एक निवडणूक होईल असं वाटतं का? नाही हो, एकाच एक होऊ दे, तिरंगी होऊ दे, चौरंगी होऊ दे, मी आमदार होणार आणि राज्यात मंत्रिमंडळामध्ये आहे. समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांच्या दौऱ्यासंदर्भात बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी आता वातावरण शांत झालं असून आमदार आझमी यांनी विशाळगडावर जाऊन शांतता बिघडवण्याचं काम करू नये असं आवाहन केलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांबाबत बोलताना नामदार मुश्रीफ यांनी अनिल देशमुख यांना हे सर्व काढायचं होतं तर यापूर्वीच काढायला हवं होतं, इतके दिवस थांबण्याची गरज नव्हती अशी प्रतिक्रिया दिली आहे.